नमस्कार, मी स्मिता परांजपे। माझ्या ब्रँडचं नाव आहे डिझायनर ज्वेलरी बाय स्मिता परांजपे। व्हिडिओला सुरुवात करण्याआधी मला काही जणांचे आभार मानायचे आहेत। ज्या लोकांनी माझ्या स्टॉलला येऊन भेट दिली किंवा यूट्यूबवरचा छोटासा बाईट बघून माझ्या स्टॉलवर येऊन खरेदी केली, अशा सगळ्यांचे मनपूर्वक आभार। याही महिन्यात तुम्हाला ती संधी मिळणार आहे। याही महिन्यात माझे 2 एक्झिबिशन्स आहेत। 12 मेला तथास्तु या संस्थेने एक्झिबिशन आयोजित केलं आहे। हे एक्झिबिशन एकाच दिवसाचं आहे। ते गोरेगाव जिमखाना इथे गोरेगाव ईस्टला आहे। संध्याकाळी 4 ते 9 अशी वेळ असेल। दुसरं एक्झिबिशन जे आहे 23 मे ते 26 मे अस्तित्व या संस्थेने आयोजित केलं आहे। ते आहे शिवाजी पार्क BMC ग्राउंड इथे। या एक्झिबिशन्समध्ये माझ्या स्टॉलवरती काय काय नवीन ज्वेलरी असेल त्याच्यासाठीचा हा छोटासा व्हिडिओ आहे। बायकांचा जिव्हाळ्याचा विषय म्हणजे पैठणी। पैठणीची ज्वेलरी यावेळेला मी नवीन माझ्या स्टॉलवर आणत आहे। त्यापैकी हा एक पैठणीचा छोटा नेकलेस आहे। त्याला अशी मोत्याची माळ लावली आहे आणि ह्याच्यावर इयरिंग्स असणार आहेत। हा तुम्हाला मंगळसूत्र या स्वरूपात पण घेता येईल। दुसरं, माझ्या एक्झिबिशनमध्ये खूप प्रतिसाद मिळालेली ही हसली ही ज्वेलरी आहे। हा गोल्डनमध्ये आहे। हा मी पहिल्यांदाच इंट्रोड्यूस करते। याच्यामध्ये मी 2 प्रकार आहेत। हा गोल्डनमध्ये आहे आणि हा सिल्वरमध्ये असणार आहे। यालाही भरपूर प्रतिसाद मिळाला। पहिल्याच दिवशी ही माझी ज्वेलरी संपली होती। हसलीचा अजून एक प्रकार आहे जो हा नेकलेस आहे। हा नेकलेस फक्त असा गळ्यात अडकवायचा असतो आणि ह्याला मी फॅब्रिक लुक द्यायचा प्रयत्न केलाय। इथे मी जूट वापरलाय आणि इथे फॅब्रिक वापरून असा पेंडंट तयार केला आहे। त्याच्यानंतर डोकरामध्ये नवीन प्रकार आलेले आहेत, नवीन डिझाईन्स आलेले आहेत आणि माझ्या स्टॉलला येऊन कित्येक जणींनी काही मला सूचना दिल्या आहेत आणि त्या सगळ्या सूचनांचं मी पालन करते। याही वेळेला केलेलं आहे। बायकांनी मला कित्येक वेळेला सूचना ह्या दिल्या आहेत की अगं तू खूप मोठे मोठे तुझे पेंडंट फॅब्रिकमध्ये असतात, तू छोटेसे पेंडंट तयार कर। तर त्यासाठीही मी छोटे छोटे पेंडंट तयार केले आहेत आणि त्याला ऑथेंटिक लुक द्यायचा प्रयत्न केला आहे। हे असे छोटे पेंडंट असतील आणि त्याला अशी नथ आहे। त्याच्यानंतर फॅब्रिकचे जे नेहमीचे माझे आहेत त्याच्यामध्ये कलर ऑप्शन्स अजूनही आहेत, हेही तयार केलेले आहेत। तर अशी बरीच ज्वेलरी, नवीन ज्वेलरी, मोत्याची ज्वेलरी तुम्हाला पाहायला मिळेल। तर माझ्या स्टॉलला नक्की भेट द्या। गोरेगाव ईस्टला गोरेगाव जिमखाना इथे जे एक्झिबिशन आहे त्या स्टॉलचा माझा नंबर आहे 39। तिथे नक्की माझ्या स्टॉलला भेट द्या। थँक्यू।